सगळ्या आमदारांच्या पर्सनली बोलण्यांमधनं देऊन राहिले तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ दाखवू का? गर्दी होऊ नये म्हणून. नाही मग मी आमदार आहे, माझ्या इथं काम दिलं तुम्ही. माझ्या ऑफिस मध्ये काम सांगायची गरज काय? आमदाराला सांगायची गरज काय? या गावामध्ये एकच आमदार आहे का? जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्यात मी आमदार आहे की नाही? मग माझ्या इथं आलं का ती यादी? माझ्या इथं आलं का ते? तुम्हाला शासनाने असं सांगितलंय का ती पर्सनली आमदारांच्याकडे द्या म्हणून? मग नीट माहिती द्या तुम्ही. कुठल्या किती हजाराची पुन्हा कशा करता तुम्ही पर्सनली आमदारांच्या पर्सनल प्रॉपर्टी मध्ये सरकारी भांडे गुंडे देऊन राहिले? याचं उत्तर द्या, नाही तर तुमची चौकशी लावतो. तुमचा फोटो काढायला लावत तुम्ही. तुझ्या भांड्या कुंड्यावर तुमचं शासनाचं नाव, पक्षाचं नाव, आमदाराचं नाव, काय अधिकार कोणाला? स्टिकर कसे काय लावतात त्याच्यावर? आणि तुम्ही बोलत कसे नाही? 353. तुम्ही जर बोलत नसाल तर तुमची मी तक्रार करतो ताबडतोब. रिट पिटिशन दाखल करायची का काय करायचं सांगा, तुम्ही पाहून घ्या. आता तुम्ही सांगा की बेकायदेशीर. तुम्ही असं समजू नका की आम्ही बोलत नाही त्याचा फायदा नका घेऊ. सगळ्यांना समान न्याय द्या. सगळे आमदार सारखे, सगळे. ही जनता आहे, ही योजना जनतेसाठी आहे. नाही सर, जनतेचं काम होतं. मग तुम्ही कशा काय पर्सनली द्यायला लागले योजना पर्सनली कशी काय देता तुम्ही? नाही, पर्सनल नाहीच आहे सर. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू का? व्हिडिओ दाखवू? किती पैसे घ्यायला लागले? 10,000 रुपये सर. हा रुपये 10,000 रुपये भरून देत आहे. 10,000 3,000 सर. प्रत्येक गावाला जर तुम्ही पत्रकार परिषद घ्या, तुम्ही तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगा, तुमच्या याद्या प्रकाशित करा. तुम्हाला हे आरोप जेवढ्या घाणेरड्या पातळीवर जर कारभार चालू आहे त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला स्वीकारलं पाहिजे ना. तुम्ही आजच्या युगात तुम्ही ज्या प्रकाशित केला ग्रामपंचायतला द्या, सगळ्यांना द्या, काही त्याच्या आदेशांनी सांगा. नाही सर, कंपनीलाच वाटप करायचं. नाही, मग कंपनीने कोणाच्या आदेशाने दिले? आमदारांच्या. सांगत आहे सर त्यांना. आमदार लोक त्याच्यावर लगेच स्टिकर लावून वाटून राहिले. मग तुम्हाला आदेश कॅम्प लावून राहिले, कॅम्प तुमच्या सुपेरियरनं सांगितलं. मग कोण सांगितलं? वाटप करायचं आहे फक्त. कोणी सांगितलं त्यांना द्यायला? वाटप करायला आमदारांना दिलं कोणी? रजिस्ट्रेशन काय तुमचा हेतू काय त्याच्यामध्ये? कमिशन घेता का तुम्ही? मग काय का नाही देता तुम्ही किट व्यवस्थित? वाटपच सुरू आहे ना सर. कुठे वाटप, कोणाला झालं, कोणाचं राहिलं, दाखवा यादी. चला यादी दाखवा. कुठे यादी? कोणाकडे यादी आहे? यादी कोणाकडे आहे? देतो ना सर. द्या ना, चला आता पाहिजे आम्हाला लगेच. तुम्ही कमिशन घेता याच्यामध्ये, मग तुम्ही का नाही वाटप करत व्यवस्थित त्या किटचं? व्यवस्थितच चालू आहे सर. नाही चालू आहे, बिलकुल व्यवस्थित चालू नाही. तुम्ही कमिशन खात्याच्यात तुमचा हेतू काहीतरी वाईट आहे. कामगारांना तुम्ही ब्लॅकमेल करताय, त्रास देताय तुम्ही. जे नोकरदार आहे, नोकरी करणारे त्यांना मिळतात आहे, मात्र कामगाराला भेटत नाही. अजिबात कामगारांना दिल्या जात नाही. सर हम चालते काम पे हो सर, हमको